नमस्कार मित्रांनो. काल महाराष्ट्र शासनाने जो काही हिंदीचा मुद्दा होता किंवा 3 भाषाची त्रिसूत्री हा जो काही नवीन जी-आर आला होता आणि त्यानुसार पहिलीपासूनच शाळांमध्ये हिंदी शिकवली जाणार होती आणि तो निर्णय महाराष्ट्र शासनाने रद्द केला आहे. मित्रांनो, यामध्ये खूप मोठं यश सांगितलं जातंय ते म्हणजे राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे हे दोघंजण एकत्र येऊन याविरुद्ध मोर्चा करणार होते आणि या हिंदीच्या जी-आरला त्यांचा विरोध होता आणि यामध्येही त्यांची खूप मोठी जीत आहे असं देखील दाखवलं जात आहे. परंतु मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये शेकडो कॉन्व्हेंटच्या शाळा आहेत, हजारो CBSEच्या शाळा आहेत, आपल्या आजूबाजूला बऱ्याच अशा प्रायव्हेट शाळा आहेत जेथे जेथे बरीच मुलं शिकतात आणि त्याला अगदी पहिलीपासूनच हिंदी बोलली जाते, हिंदी शिकवली जाते. तर मित्रांनो, हा जी-आर नेमका कुणासाठी होता आणि यांनी नेमकं कुणासाठी काम केलं आहे? माझा एक सिंपल सवाल आहे राजसाहेब तसेच उद्धव साहेब यांना. मित्रांनो, यांचीच मुलं अगदी 20-25 वर्षापूर्वी कॉन्व्हेंट शाळेत शिकली असतील आणि त्यांना पहिलीपासूनच हिंदी असेल. तो त्यांनी जे आता काम केलं आहे याने मराठी शाळा किती वाचल्या किंवा मराठी शाळा वाचवण्यासाठी त्यांनी किती काम केलं हे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यानं महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्ह्यातील एककुरगा गाव एक छोटंसं गाव आहे आणि या गावामध्ये एक देहीवडा तरुण दीपक इंगळे आहे जो मराठी शाळा वाचवण्याचा अतोनात प्रयत्न करत आहे आणि त्याचे हे प्रयत्न नक्कीच राजसाहेब आणि उद्धव साहेब तसेच महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांच्या पेक्षा जास्त प्रयत्न आहेत की तो प्रयत्न करत आहे मराठी शाळा वाचवण्याचा. मित्रांनो, सध्या जिल्हा परिषद किंवा मराठी शाळेमध्ये कोणते विद्यार्थी जातात किंवा कोणता तो वर्ग आहे ज्याचे विद्यार्थी या शाळांमध्ये शिकतात? मित्रांनो, लक्ष केलं तर सध्या मराठी शाळांमध्ये किंवा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकणारा वर्ग म्हणजे अतिशय गोरगरीब लोकांचा, मजुरांचा तो वर्ग आहे की ज्यांचे विद्यार्थी किंवा ज्यांचे लेकरं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकण्यास जात असतात किंवा ज्यांची कुवत 10-20 हजार रुपये फीस द्यायची नाही असे विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळेत जात असतात. मित्रांनो, अलीकडच्या काही वर्षांमध्ये जवळजवळ मागील 10-15 ते 20 वर्षांमध्ये सरकारचं जिल्हा परिषद शाळेविषयी असणारं धोरण हे अतिशय चिंताजनक आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच शाळा ह्या पडीक झालेल्या आहेत, त्यांचं दुरुस्तीकरण झालं नाही. बऱ्याच शाळांमध्ये शिपायाची देखील जागा नाही आणि बऱ्याच शाळांमध्ये विद्यार्थी संख्या ही कमी आहे. याचं काय कारण असू शकतं? मित्रांनो, हा तरुण दीपक इंगळे गावातील प्रत्येक माणसाला भेटून आपला विद्यार्थी किंवा आपला पाल्य हा जिल्हा परिषद पाठवा, जिल्हा परिषद शाळा मराठी शाळा वाचली पाहिजे यासाठी अतोनात प्रयत्न करत आहे. एककुरगा गावामध्ये 7वी पर्यंत शाळा आहे जी की जिल्हा परिषदची सरकारी 7वी पर्यंत शाळा आहे आणि एककुरगा गाव हे जवळपास 8 ते 10 हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि त्याच्या आजूबाजूला बरेच 1000, 2000, 3000 लोकसंख्येचे बरेच खेडे आहेत. तर मित्रांनो, एककुरगा गावामध्ये 10वी पर्यंत शाळा सरकारी शाळा जिल्हा परिषद शाळा असावी यासाठी येथील तरुणाचा अतोनात प्रयत्न चालू आहे. यासाठी यांनी लातूर जिल्हा परिषदेतील CO यांची भेट घेऊन सतत पाठपुरावा केला आहे की 8वीचा वर्ग आमच्या गावामध्ये चालू झाला पाहिजे. 8वीच्या वर्गासाठी लागणारी पटसंख्या तयार करण्यासाठी संपूर्ण गावामध्ये पाल्यांना घराघरात जाऊन ही तरुण मंडळी भेटत आहेत आणि 8वीच्या वर्गाची जी काही कोरम संख्या आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मित्रांनो, या एककुरगा गावामध्ये शाळेमध्ये शिपायाचं देखील पद नव्हतं. हे पद देखील भरण्यासाठी प्रशासनाकडे या तरुणांनी बराच माथा टेकलेला आहे. मित्रांनो, प्रशासनाकडून किती प्रतिसाद भेटला ही गोष्ट देखील अतिशय चिंतेची आणि चिंताजनक आहे. मराठी शाळा वाचवण्यासाठी, जिल्हा परिषदेची शाळा वाचवण्यासाठी सरकार किती प्रतिबद्ध आहे हे आपणाला या व्हिडिओमधून लक्षात येईल. 8वीचा वर्गाची मान्यता मिळवण्यासाठी या तरुणांना CO कडे जवळजवळ 6, 7, 8 वेळेस चक्रा मारावं लागल्या आहेत आणि यांना निराशेने परतावं लागलं आहे. कित्येक वेळेस या तरुणांनी अतिशय अग्रेसिव्हपणे CO कडे जाऊन मान्यता प्राप्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु त्यांना किती यश आलं हे कागदावरच आहे. मित्रांनो, या सर्व व्हिडिओमधून मी तुम्हाला एकच
सांगू इच्छित आहे की मराठी शाळा वाचवण्याचा खरा प्रयत्न हा महाराष्ट्रातील एका छोट्याशा खेड्यामध्ये येकुर्गा गावामध्ये हा तरुण अतोनात करत आहे, जनजागृती करत आहे. फेसबुक लाईव्हमधून तो जनतेसमोर येण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेला पाहिजे. मराठी शाळा, जिल्हा परिषदच्या शाळा आपली मराठी वाचली पाहिजे आणि त्यासाठी सर्व महाराष्ट्रातून एक आवाज उठला पाहिजे. तेव्हाच मराठी शाळा वाचतील आणि सर्वसामान्यांची जी काही मुलं आहेत ती या मराठी शाळांमध्ये शिकतील. कारण की सध्या मराठी शाळांमध्ये मी पूर्वीच सांगितल्याप्रमाणे अतिशय सर्वसामान्याची, ज्यांची फीस भरायची कुवत नाही, अशी मुलं आणि लेकरं शिकत असतात. येणाऱ्या काळामध्ये जर ह्या शाळा बंद पडल्या तर या सर्वसामान्याच्या मुलांनी कुठे जायचं, किंवा जी काही फीस असते 10, 20, 30, 40, 50 हजारापर्यंत, 1-1 लाखापर्यंत कॉन्व्हेंट शाळेची, CBSE शाळेची, प्रायव्हेट शाळेची फीस आहे, तेवढी फीस कोण भरणार? तर मित्रांनो, मराठी शाळा वाचवण्याचा खरा प्रयत्न हे कुठला राजकारणी नेता किंवा कोणीही करत नाही. ते फक्त त्यांच्या मतापेटी आणि मताचा त्यांचा जो काही समूह आहे तो वाचवण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न चालू असतो. खरा मराठी शाळा वाचवण्याचा, मराठी वाचवण्याचा प्रयत्न हा येकुर्गा गावातून होत आहे. आणि हा दीपक इंगळे नावाचा एक तरुण हा अतोनात प्रयत्न मागील जवळपास 3, 4, 5 वर्षापासून चालू आहे. या सर्व संघर्षामध्ये त्यांना प्रस्थापित राजकीय लोक, प्रशासन या सर्वांशी संघर्ष करावा लागत आहे. मित्रांनो, मराठी शाळा वाचल्या पाहिजेत, मराठी शाळांमध्ये मुलं गेली पाहिजेत, याची जनजागृती देखील हे तरुण या गावामध्ये व इतर गावामध्ये करत आहेत. पाल्यांना भेटून मराठी शाळा किंवा जिल्हा परिषद शाळा कशा पद्धतीने चांगली आहे पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याबरोबरच शाळेला भेट देऊन, शाळेमध्ये निधी गोळा करून, ड्रेस वाटप करून, त्यातील शिक्षकाची भेट घेऊन शाळेची गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न करणं, शाळेत जे काही विद्यार्थी शिकत असतात त्या विद्यार्थ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन, तसेच शाळा प्रशासन, तसेच गावाची ग्रामपंचायत यांच्याकडे आग्रह धरणं, शाळेची रंगरंगोटी करणं, या सर्व गोष्टींमध्ये हे तरुण हातभार लावत आहेत. मित्रांनो, आमच्या गावची, येकुर्गा गावची शाळा टिकवण्याचा आम्ही अतोनात प्रयत्न करत आहोत आणि तुम्ही देखील तुमच्या गावामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाळा टिकवण्याचा प्रयत्न करावा, हाच संदेश हा माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला देण्यात येत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मराठी शाळा आणि जिल्हा परिषदच्या शाळा वाचवण्याचा खरा प्रयत्न जर कोण करत असेल तर त्या तरुणाचं नाव आहे दीपक इंगळे. मित्रांनो, अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि माझी व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.